सध्या लहानांना गुंतवून ठेवण्यासाठी पालकच त्यांना टीव्ही, मोबाईल आणि संगणक या स्क्रीनची चटक लावतात. पुढं जाऊन हेच पालक मुलांची स्क्रीनला चिकटून राहण्याची ही सवय कशी मोडायची या विवंचनेत असतात. याच पार्श्वभूमीवर पेठवडगावमधील निसर्गप्रेमी मित्रमंडळानं मुलांसाठी चला निसर्गाशी गट्टी करूया हा उपक्रम राबवला. सकाळी 6:30 वाजता या उपक्रमाला सुरुवात झाली. सिद्धेश्वर देवराई ते स्वानुभव आश्रम या 3 किलोमीटरच्या ट्रेकमध्ये सहभागी होत मुलांनी रानमेव्यावर ताव मारत निसर्ग अभ्यासक शंकर शेलार यांच्याकडून झाडांची, पशुपक्ष्यांची, फुलपाखरांची इत्थंभूत माहिती घेतली. प्रकाश जगदाळे यांनी दिवसभरात PPT प्रेझेंटेशनद्वारे गिर्यारोहणाबद्दल, सर्पमित्र टीमनं सापांची ओळख, डॉक्टर अमोल पाटील यांनी पर्यावरण समस्या आणि उपाययोजना, खगोल अभ्यासक शंकर शेलार यांनी चला विश्व समजून घेऊ याबद्दल मार्गदर्शन केलं. खगोल अभ्यासक निलेश पाटील यांनी मुलांना दुर्बिणीतून ग्रह ताऱ्यांचं दर्शन घडवलं. इचलकरंजी, सांगली, कोल्हापूर, आष्टा, चावरे, पेठवडगाव आणि आसपासच्या गावातील 60 मुलांनी सहभाग घेतला. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी निसर्गप्रेमी मित्रमंडळाचे अमोल चरणकर, डॉक्टर निलिमा पाटील, जयराज तोडकर, संदीप पाटील, विजय मुंदाळे, डॉक्टर शुभम करडे, संदीप गोसावी यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमासाठी स्वानुभव आश्रम, नामदेव पिंपळकर, जिप्सम कॉर्पोरेशनचे विशाल पाटील यांचं सहकार्य लाभलं.